भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रावर होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये म्हटलंय, ज्यामुळे पुण्याच्या वाहतुकीचा अधिकच विकास होणार असून आता पुणेकरांना एक नाही तर 2 बुलेट ट्रेनचं कमालीचं गिफ्ट सुद्धा मिळालंय। त्यामुळे सगळ्यांनाच आता याबद्दल उत्सुकता लागली आहे। चला तर मग हा महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल, बुलेट ट्रेन बद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण ही बुलेट ट्रेन नेमकी कोणत्या भागाशी जोडली जाणार आहे, किती फायदेशीर असणार आहे, हे सगळं यामध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणार असून हा देशासाठी मोठा अभिमान आहे। मात्र आता या पाठोपाठच केंद्र सरकारकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट बुलेटच्या स्वरूपामध्ये दिलं जात आहे। दरम्यान शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे हे मागील काही वर्षांमध्ये IT हब आणि औद्योगिक उद्योगांचं केंद्र सुद्धा बनलंय आणि शिक्षण आणि नोकरी निमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कर्मचारी पुण्यामध्ये येत स्थलांतर करून इथेच वास्तव करत आहेत। त्यामुळे पुण्याच्या लोकसंख्येमध्ये सुद्धा आता दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे आणि यामुळे पुण्याच्या वाहतुकीत सुद्धा अनेक बदल होत चालले असून भविष्याच्या दृष्टीने आता काही प्रकल्प सुद्धा इथे राबवले जात आहेत, जसं की रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, महामार्ग यांसारख्या सुविधांमुळे आता पुण्यामध्ये राहणं आणि इथे काम करणं हे अधिकच सोपं होऊ लागले। शिवाय यामुळे साहजिकच पुण्याच्या विकासाला सुद्धा मागील काही वर्षांमध्ये 4 चांद लागले असं देखील म्हणता येणार आहे। पण पुण्यातील दिवसेंदिवस वाढत्या वाहतूक कोंडीला आणि नागरिकांना चांगला उत्तम दर्जेदार प्रवासाचा आनंद देण्यासाठी सुद्धा रस्ते, महामार्ग, मेट्रो या प्रकल्पानंतर हायस्पीड रेल्वे आणि बुलेट ट्रेनचा प्रस्ताव सुद्धा आता मांडला गेलाय। दरम्यान हायस्पीड रेल्वे बद्दल याआधीच आपण सविस्तररित्या बोललेलो आहोत, जी पुण्यातून हैदराबाद पर्यंतचा प्रकल्प असणार आहे आणि आता केंद्र सरकारनं 2 बुलेट ट्रेनचं जे मोठं गिफ्ट पुणेकरांना दिलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वेसाठी 2.78 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे। पुणे ते मुंबई आणि पुणे ते हैदराबाद असे हे दोन्ही बुलेट ट्रेनचे मार्ग असणार आहेत। साहजिकच भविष्यात हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे बुलेट ट्रेनमुळे या प्रवासाचा कालावधी कमी होऊन आता लागणारा 5 ते 6 तासांचा वेळ केवळ 48 मिनिटांवर येणार असल्याचं म्हटलं गेलंय। शिवाय राज्यातील मुंबई आणि पुणे ही 2 अत्यंत महत्त्वाची शहरं बुलेट ट्रेनने जोडली गेल्यास वाहतूक आणि दळणवळण किती सोपं होईल याचा सुद्धा आपण विचार करू शकतो। बरं, प्रवासाचा वेळ कमी होईल हा तर याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहेच, परंतु याचबरोबर या दोन्ही शहरांच्या औद्योगिक विकास आणि पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे। आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे, म्हणजेच अर्थात पुणे ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग, ज्यामुळे पुणे हैदराबाद या 2 IT क्षेत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरातील अंतर कमी होऊन यातील प्रवास फक्त 2 तासामध्ये करणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच या बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमधील संबंध अधिक दृढ होतील असं सुद्धा म्हटलं गेलंय। हा बुलेट ट्रेन प्रकल्प नवीन रोजगारांच्या संधी निर्माण करेल, तसंच माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रांना सुद्धा यामुळे मोठी चालना मिळणार आहे। दरम्यान बुलेट ट्रेनमुळे मुंबई अहमदाबाद नंतर पुणे हैदराबाद देखील आता जोडलं जाणार असून देश विकासाच्या एका वेगळ्याच टप्प्यावर यामुळे पोहोचेल यामध्ये शंका नाहीये। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फक्त पुणे ते मुंबई आणि पुणे ते हैदराबादच नव्हे तर देशात तब्बल 7 बुलेट ट्रेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मोठा प्लॅन आहे। यामध्ये मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, चेन्नई हैदराबाद, चेन्नई बंगळुरू, दिल्ली वाराणसी, बंगळुरू हैदराबाद, वाराणसी सिलगुडी या मार्गांचा समावेश करणार असल्याचं म्हटलं गेलंय। बरं, मुंबई पुणे हैदराबाद कागदावर आली, पण उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा मात्र आता लांबणीवर पडल्याचं दिसून येतंय। नव्या घोषणेमध्ये पुणे आणि हैदराबाद मार्गावर भर दिल्यामुळे विदर्भातील नागरिकांकडून आमच्या मार्गाचं काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात असल्याचं म्हटलं गेलंय। समृद्धी महामार्गामुळे रस्ते प्रवास सुसाट झाला असला तरी सुद्धा लोहमार्गावरील बुलेट ट्रेनसाठी नागपूरकरांना आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असं दिसून येतंय। बरं, यातील आणखीनच एक खास गोष्ट म्हणजे बुलेट ट्रेन सोबत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सुद्धा 3000 कोटींचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले। 238 नव्या स्वयंचलित दरवाजांच्या गाड्यांची निर्मिती सुरू असून ज्यामुळे प्रवाशांना आता जीव मुठीत धरून रोजचा प्रवास हा करावा लागणार नाहीये। दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेनचं हे जाळं मुंबई, पुणे आणि हैदराबाद या शहरांमधील प्रवासी कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि आर्थिक विकासाला गती देईल असा विश्वास सुद्धा अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। विशेषतः उद्योग क्षेत्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असण्याची शक्यता वारंवार वर्तवली
वर्तवली जाते। IT उत्पादन आणि स्टार्टअपसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे आणि हैदराबाद या तिन्ही शहरांमधील अंतर कमी झाल्यामुळे कंपन्यांना विस्तारासाठी नव्या संधी उपलब्ध होतील आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचा थेट फायदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना आणि नोकरी करणाऱ्या वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल। जलद आणि सुलभ प्रवासामुळे दळणवळणाला एक मोठा वेग मिळेल आणि दैनंदिन हालचाली अधिकच सोप्या होणार आहेत। त्याचबरोबर बुलेट ट्रेनच्या मार्गावर येणाऱ्या भागांचा सुद्धा विकास होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या मार्गावरील छोट्या शहरांमध्ये नवीन उद्योग उभारले जाऊ शकतात। स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहेत आणि एकूणच त्या भागाचा सुद्धा आर्थिक स्तर हा उंचावू शकतोय। रिअल इस्टेट क्षेत्रात सुद्धा यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। पर्यटन क्षेत्राला सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याचं मानलं जात आहे। मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही तिन्ही शहरं पर्यटनासाठी सुद्धा महत्त्वाची केंद्र आहेत। जलद आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांची संख्या सुद्धा वाढू शकते, ज्याचा थेट फायदा स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स आणि सेवा क्षेत्राला सुद्धा होईल। एकूणच बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे। मात्र या प्रकल्पासाठी लागणारा मोठा खर्च आणि जमीन संपादनासारखी आव्हानं कशी हाताळली जाणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे याचकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। जाता जाता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय या निर्णयाबद्दल सुद्धा तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।